मला धमकी देणाऱ्यांना एक सांगायचं आहे की मेरा कटा सर मिलेगा लेकिन मेरी आँखों में डर ना मिलेगा। तर त्यामुळे तुम्हाला सांगतोय मला धमकी देणं बंद करा। मी आज जिंतूर येलदरी रोडवरती आहे। या रस्त्याची जर परिस्थिती तुम्ही बघितली तर भयानक परिस्थिती आहे। तुम्हाला पावला पावली तुम्हाला खड्डे दिसतील आणि एक 10-15 किलोमीटरचा पॅच आहे। याच्यावरती कित्येक ॲक्सिडेंट कित्येक दिवसांपासून होत आहे आणि हा रस्ता खूप महत्त्वाचा आणि प्रमुख रस्ता आहे मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा। तुम्ही माझ्या मागे रस्ता बघताय, या रस्त्याची परिस्थिती एवढी घाण होत चालली आहे आणि तुम्ही काय करताय महाराष्ट्रामध्ये नागपूर पुणे, नागपूर मुंबई, मुंबई गोवा मोठमोठे एक्सप्रेसवे बांधायचे, परंतु या छोट्या छोट्या रस्त्यांकडे तुम्हाला लक्ष नाही द्यायचं आहे। आमची कळकळीची विनंती आहे नितीन गडकरी साहेबांना, साहेब या रस्त्यासाठी भरपूर दिवसापासून आंदोलन चालू आहे। येलदरीच्या लोकांनी आंदोलन केलं, जिंतूरच्या लोकांनी आंदोलन केलं, परंतु त्यांच्यावरती वेगवेगळ्या केसेस टाकून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला आहे। बरं एवढ्या गोष्टीसाठी जर तुम्ही एवढ्या मोठ्या गोष्टी जर करत असाल तर मला तुम्हाला सांगायचं आहे आम्ही त्यातले नाही आहेत, आम्ही कोणाच्या बापालाही घाबरत नाही, हे लक्षात तुमच्या असू द्या। आणि ही जी विनंती करतोय आम्ही विनंती करतोय तुम्हाला, क्वेश्चन मार्क नाही आहे, इथे फुल स्टॉप आहे। तुम्हाला या रस्त्याचं काम करावंच लागेल, नाहीतर जनता रस्त्यावर उतरेल। आज 15 ऑगस्टला 78 वर्ष होणार आहेत देशाला स्वातंत्र्य भेटून। जरी लोक आत्ताही जर या रस्त्यासाठी जर स्ट्रगल करत असतील तर कोणती डेव्हलपमेंट आणि कोणता स्वतंत्र दिवस आम्ही कसा साजरा करायचा हे आमच्यासाठी खूप मोठा प्रश्न आहे। सो आमची विनंती आहे लवकरात लवकर या रस्त्याचं काम व्हायला पाहिजे आणि 2 विभागांना जोडणारा प्रमुख रस्ता एकदम चांगला आणि सुटसुटीत असायला पाहिजे।